मालेगाव महापालिकेमध्ये टिपू सुलतान यांची प्रतिमा लावल्याबद्दल संपूर्ण राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची भलावण केली। त्यावर आज चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जगातील कोणताही हिंदू कदापिही सहन करणार नाही। त्यांच्यामुळेच आपण आहोत हे कुणी विसरू नये असं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान विकास कामं, निधी, शहराची हद्दवाढ, स्वीकृत नगरसेवक आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत नामदार पाटील यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली। महापालिकेचे नूतन महापौर आणि उपमहापौर यांचा आज कार्यालय प्रवेश झाला। या निमित्तानं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची महापालिकेत उपस्थिती होती। माध्यमांशी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात भाजपचा महापौर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला। शहराचा विकास साधण्यासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही। राज्य आणि केंद्र शासनाकडून येणाऱ्या भरघोस निधीतून शहराचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला। आधी शहराचा विकास करून दाखवू, त्यानंतर ग्रामीण भागातील जनतेचं म्हणणं ऐकून घेऊन हद्दवाढीसाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर कोल्हापूर महापालिकेत महायुतीकडून 1.25 वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक दिले जातील। त्यातही सर्वसामान्य पण अभ्यासू लोकांचा समावेश असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। आमच्याकडे एवढी नाही, पण 30 जणांनी केली आहे। तर आम्ही निर्णय असा केला आहे की आमचं स्वीकृत आम्हाला जो 3चा कोटा मिळेल ते 1.25 वर्षाचा असेल। म्हणजे आम्ही पहिले तर 12 क्रिएट करून टाकल्या। त्यामुळे इच्छुकांना मी एवढंच म्हणेन की सगळ्यांना 5 वर्षामध्ये एकदा तरी स्वीकृत मिळेल। एक प्रयोग मी मांडला जो माननीय मुख्यमंत्री महोदयांना आवडला आहे की त्या शहरामध्ये काही स्मॉल कम्युनिटी असतात। समजा इथे सिंधी समाज आहे, राजस्थानी समाज आहे, गुजराती समाज आहे, अगदी सांगायचं झालं तर कुंभार समाज आहे, नाभिक समाज आहे। अशांनाही या कॉपमध्ये ॲडजस्ट केलं पाहिजे, अदरवाईज ते कुठून निवडणूक लढवणार आहे? त्यांना वाटतं की नाही ह्या झंझट, पण त्यांचा एक माणूस महानगरपालिकेत आला तर त्यांच्या प्रश्नांनाही सोपं पडतं। तर 12मध्ये भविष्यामध्ये अशाही काही लोकांना आम्ही 1.25 वर्षाचं स्वीकृत देणार आहोत। जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीचे नेते नामदार हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा सुरू आहे। भाजप आणि सहयोगी जनसुराज्य पक्षाच्या 18 तर राष्ट्रवादीच्या 20 जागा आहेत। त्यामुळे तफावत जास्त नसून भाजप अध्यक्षपदासाठी आग्रही असल्याचं पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचं पोस्टर लावल्याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। त्याबद्दल नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली। छत्रपती शिवरायांचा अवमान जगातील कोणताही हिंदू कदापि सहन करणार नाही असं ते म्हणाले। शिवाजी महाराजांचा अवमान या महाराष्ट्रातला नाही, देशातला नाही, जगातला कुठलाही हिंदू सहन करणार नाही। आता दगडफेक व्हावी की न व्हावी, व्हायला नको। आंदोलनं ही नेहमी ही लोकशाही मार्गाने झाली पाहिजे। तर कोणी सुरुवात केली, ते कार्यकर्ते दोन्ही बाजूने कार्यकर्ते होते किंवा कोणी समाजकंटक होते, समाजकंटकही फायदा घेतात, त्याची चौकशी व्हावी, शिक्षाही व्हावी। परंतु माझं स्पष्ट मत असं आहे की जे म्हटलं काँग्रेसच्या राज्याच्या अध्यक्षांनी ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांनी विचारपूर्वक अशी वाक्य म्हटली पाहिजे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल कुणी कितीही गरळ ओकली किंवा विरोध केला तरी जगभर राष्ट्र प्रथम म्हणून काम करणारी एक शिस्तबद्ध संस्था म्हणून संघ वाढतच जाईल असं नामदार पाटील म्हणाले। नजीकच्या काळात कोल्हापूर शहर विविध क्षेत्रात आघाडीवर राहील असंही नामदार चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं।